वेलकम बॅक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चॅनल. एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 28 जून 2026 विषय मराठी पेपर 1 आणि पेपर 2 साठी पुन्हा आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित काही इम्पॉर्टंट आणि सिलेक्टेड 50 प्रश्न आपण पाहणार आहोत मित्रांनो. परीक्षेला फक्त 9 दिवस बाकी आहे आणि जशा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जाईल, जशा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात, संपूर्ण अनालायसिस करून संपूर्ण अभ्यास करून आपण पुन्हा काही इम्पॉर्टंट सिलेक्टेड 50 प्रश्न आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर चला व्हिडिओ सुरू करूया. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा. साईडचे जे बेल नोटिफिकेशन आहे त्याला देखील ऑन करा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओ वेळेवर पाहायला मिळेल. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक सुद्धा दिलेली आहे. तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकतात. आणि जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर फक्त जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात मित्रांनो. महाटेट 2026 आणि सीटेट 2026 साठी तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर आमच्या चॅनलच्या माध्यमातून फ्रीमध्ये पाहायला मिळणार आहे. तर आत्ताच जॉईन बटनला जॉईन करून आपण आमच्या चॅनलची मेंबरशिप घेऊ शकतात. व्हिडिओला प्लीज लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा. स्मार्ट रिव्हिजन सुपर लर्निंग आपण या ठिकाणी करत आहोत मित्रांनो. आणि डायरेक्ट प्रश्न आणि डायरेक्ट उत्तर सुपरफास्टपणे 50 प्रश्न आपण 20 मिनिटात या ठिकाणी पाहणार आहोत. पहिला जे प्रश्न आहे, प्रश्न दिलेला आहे की तुला हे पुस्तक आवडेल का? या वाक्यात गाडलेल्या जागी कोणते विरामचिन्ह येईल? तर हे बघा सोपा प्रश्न आहे. प्रश्नचिन्ह असणार आहे म्हणजे ऑप्शन जे 2 असेल, पर्याय 2 बरोबर उत्तर राहणार आहे. प्रश्न 2. दुसरा जे प्रश्न आहे सर, प्रश्न दिलेला आहे की इक प्रत्यय लावता न येणारा शब्द कोणता? तर हे बघा सामाजिक होतो, वाचिक होतो आणि धार्मिक होतो, परंतु आनंद या शब्दाला एक प्रत्यय लागत नाही. म्हणजे ऑप्शन जे डी आहे, पर्याय जे डी दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 3. तिसरा जे प्रश्न आहे, प्रश्न विचारलेला आहे की पुढीलपैकी विरुद्धार्थी योग्य जोडी कोणती? तर उत्कर्ष आणि अपकर्ष विरुद्धार्थी योग्य जोडी असणार आहे. ऑप्शन 4 बरोबर उत्तर राहणार आहे. प्रश्न क्रमांक 5. सर पाचवा जे प्रश्न आहे, प्रश्न अशा प्रकारे प्रश्न क्रमांक 4. चौथा जे प्रश्न आहे तशा प्रकारे दिलेला आहे की तुला काय पाहिजे? या वाक्यातील काय शब्द कोणत्या प्रकाराचे सर्वनाम आहे? तर हे बघा काय शब्द हे जे असणार आहे ते प्रश्नार्थक सर्वनाम असणार आहे. म्हणजे ऑप्शन जे सी असेल, पर्याय जे सी दिलेला आहे आपला बरोबर उत्तर राहणार आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5. पाचवा प्रश्न आहे की पुढील वाक्यातील कर्म ओळखा. आता हे बघा एक वाक्य दिलेले आहे. वाक्य जशा प्रकारे दिलेलं आहे की रेयांशने वर्गातील फळ्यावर सुंदर चित्र रेखाटले. या ठिकाणी कर्म कोणता? प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे. तर हे बघा चित्र या ठिकाणी कर्म असणार आहे. ऑप्शन जे डी असेल, पर्याय जे डी दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो परीक्षेला फक्त 9 दिवस बाकी आहे आणि जशा प्रकारचे प्रश्न मराठी विषय पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये विचारले जातात, संपूर्ण अभ्यास करून आपण हे प्रश्न या ठिकाणी एकत्रित केलेले आहे. व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा. प्रश्न आहे की मी वनवासी हे आत्मचरित्र कोणाचे आहे? तर लक्षात ठेवा, मी वनवासी हे आत्मचरित्र सिंधुताई सपकाळ यांचे आहे. ऑप्शन 1 बरोबर राहणार आहे. पर्याय जे 1 दिलेला आहे योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 7. सर सातवा प्रश्न आहे की पुढीलपैकी शुद्ध शब्द कोणता? आता हे बघा निष्क्रिय चार विविध प्रकारे या ठिकाणी लिहिला गेलेला आहे आणि शुद्ध शब्द कोणता? तर निष्क्रिय म्हणजे ऑप्शन जे 3 असेल, पर्याय जे 3 दिलेला आहे आपला शुद्ध शब्द असणार आहे. त्वेष या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर हे बघा त्वेष या शब्दासाठी योग्य समानार्थी शब्द म्हणजे आवेश. ऑप्शन जे डी असेल, पर्याय जे डी दिलेला आहे आपला बरोबर उत्तर राहणार आहे. प्रश्न क्रमांक 9 आहे की पुढीलपैकी द्वंद्व समासाचे उदाहरण कोणते? सोपा प्रश्न आहे. दोन्ही पदे महत्त्वाची असतात. आई वडील म्हणजे द्वंद्व समास. ऑप्शन जे सी असेल, पर्याय जे सी दिलेला आहे आपला बरोबर उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे सी असेल योग्य उत्तर असणार आहे. यशवंतराव चव्हाण यांचे आत्मचरित्र पुढीलपैकी कोणते? तर हे बघा यशवंतराव चव्हाण यांचे आत्मचरित्र कृष्णाकाठ म्हणजे ऑप्शन जे सी असेल, पर्याय जे सी दिलेला आहे आपला योग्य उत्तर राहणार आहे. मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक सुद्धा दिलेली आहे. तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकतात. आणि जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर फक्त जॉईन बटनला जॉईन करून
आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात। महाटेट 2026 आणि सीटेट 2026 साठी तुम्हाला टोटली लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित आपल्या चॅनलच्या माध्यमातून फ्रीमध्ये पाहायला मिळणार आहे। तर आताच जॉइन बटनला जॉइन करून आपण आमच्या चॅनलची मेंबरशिप घेऊ शकतात। व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। स्मार्ट रिव्हिजन सुपर 50 प्रश्न नॉन स्टॉप आपण या ठिकाणी पाहत आहोत। कृष्णासम पाठी राखा माझ्या बंधुराया वरील ओळीतील अलंकार कोणता? तर उपमा अलंकार असणार आहे। ऑप्शन जे एक असेल, पर्याय जे एक दिलेला आहे बरोबर उत्तर राहणार आहे। पुढीलपैकी मूर्धन्य वर्ण कोणता? तर हे बघा ळ या ठिकाणी मूर्धन्य वर्ण असणार आहे। ऑप्शन जे बी असेल, पर्याय जे बी दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे। प्रश्न क्रमांक 13 सर 13वा प्रश्न आहे की सर्व लघुमात्रा असणारा खालीलपैकी शब्द कोणता? सोपा प्रश्न आहे। कमळ या ठिकाणी लघुमात्रा असणारा शब्द आहे, म्हणजे ऑप्शन जे 3 असेल, पर्याय जे सी दिलेला आहे बरोबर उत्तर राहणार आहे। नोकरीसाठी केलेला अर्ज पुढीलपैकी कोणत्या प्रकारात कोणत्या पत्राचा प्रकार आहे? तर औपचारिक पत्र आहे, कारण अर्ज कशासाठी केला जात आहे? तर नोकरीसाठी केला जात आहे, म्हणजे ऑप्शन जे सी असेल, पर्याय जे सी दिलेला आहे बरोबर उत्तर असणार आहे। प्रश्न 15वा प्रश्न आहे की आयुष्यात यशस्वी होण्यासाठी तो डॅश डॅश या वाक्यात योग्य वाक्प्रचार वापरा। तर हे बघा आयुष्यात यशस्वी होण्यासाठी तो जीवाचे रान करणे, म्हणजे ऑप्शन जे बी असेल सर, पर्याय जे बी दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे। प्रश्न क्रमांक 16 आहे की अद्भुत रसाचा स्थायी भाव कोणता आहे? तर हे बघा अद्भुत रसाचा स्थायी भाव या ठिकाणी विस्मय असणार आहे, म्हणजे ऑप्शन जे सी दिलेला आहे, पर्याय जे सी दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे। प्रत्येक प्रश्न जे आहे ते परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण प्रश्न असणार आहे। राजा मंगळ वेडेकर यांचे पूर्ण नाव काय आहे? तर हे बघा वन लाइनर प्रश्न आहे, वसंत नारायण मंगळ वेडेकर। ऑप्शन जे 2 असेल, पर्याय जे 2 दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे। प्रश्न क्रमांक 18वा प्रश्न आहे की स्वतःशीच केलेल्या भाषणाला डॅश डॅश असे म्हणतात? तर बघा स्वतःशीच केलेल्या भाषणाला स्वगत असे म्हणतात। ऑप्शन जे डी असेल, पर्याय जे 4 दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे। प्रश्न क्रमांक 19वा प्रश्न आहे की उपसर्ग साधित शब्द निवडा। 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि या ठिकाणी उपसर्ग साधित शब्द जे आहे ते ऐन वेळ, म्हणजे ऑप्शन जे सी असेल, पर्याय जे सी दिलेला आहे आपला बरोबर उत्तर राहणार आहे। प्रश्न क्रमांक 20 आहे की पुढीलपैकी तत्सम शब्द कोणता? तर हे बघा ऋण या ठिकाणी तत्सम शब्द असणार आहे। ऑप्शन जे बी असेल, पर्याय जे बी दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे। मित्रांनो, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 28 जून 2026 पेपर 1 आणि पेपर 2 साठी अपडेट प्रश्नसंच अवेलेबल आहे। परीक्षेला फक्त 9 दिवस बाकी आहे मित्रांनो, आणि तुमच्यासाठी एक विशेष ऑफर या ठिकाणी कंटिन्यू सुरू आहे। पेपर 1 साठी तुम्हाला हिंदी, मराठी, बालमानसशास्त्र, परिसर अभ्यास आणि गणित विषयाची एकूण 50 प्रश्नपत्रिका, म्हणजे प्रत्येक विषयासाठी तुम्हाला 10 प्रश्नपत्रिका या ठिकाणी दिली जाणार आहे, विथ आन्सर की, विथ उत्तर सूची, आणि प्राइस आपण फक्त 499 रुपये ठेवलेला आहे। तशाच प्रकारे पेपर 2 साठी हिंदी, मराठी, बालमानसशास्त्र आणि समाजशास्त्र 399 मध्ये तुम्हाला 40 प्रश्नपत्रिका मिळणार आहे, आणि प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला उत्तर सूची पण दिलेली आहे। आणि जर तुमचा पेपर 1 आणि पेपर 2 असेल तर 699 मध्ये तुम्हाला दोन्ही पेपरसाठी टोटल 90 प्रश्नपत्रिका, म्हणजे पेपर 1 साठी 50 आणि पेपर 2 साठी 40, अशा प्रकारे 90 प्रश्नपत्रिका विथ आन्सर की, विथ उत्तर सूची या ठिकाणी दिली जाणार आहे मित्रांनो। तर खूप इम्पॉर्टंट प्रश्नसंच आपण हे तयार केलेले आहे, कारण जशा प्रकारे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाईल तशाच प्रकारचे 3000 क्वालिटी क्वेश्चन आपण या प्रश्नसंचामध्ये ॲड केलेला आहे। आणि परीक्षा परिषदेची जशा प्रकारे प्रश्नपत्रिका असते TATची, तशाच प्रकारे आपण हे प्रश्नपत्रिका या ठिकाणी तयार केलेली आहे। जर तुमचा अभ्यास कमी झालेला आहे किंवा तुमची प्रॅक्टिस नाही तर हे सोडून कमीत कमी परीक्षेला जा, म्हणजे तुम्हाला 100% याचा फायदा मिळणार आहे। व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर दिलेला आहे, या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही हे परचेस करू शकतात। सिम्पली व्हॉट्सअप नंबरला हाय करा, तुम्हाला एक स्कॅनर दिला जाईल, त्यावर पेमेंट करून फक्त स्क्रीनशॉट टाका, म्हणजे लगेच आपल्याला हे PDF प्रश्नसंच उपलब्ध करून दिले जाईल, जे परीक्षेच्या दृष्टीने मोस्ट इम्पॉर्टंट महत्त्वपूर्ण असणार आहे। प्रश्न क्रमांक 21, व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। प्रश्न आहे की कमल नयन या शब्दातील योग्य समास ओळखा। तर हे बघा कमल नयन म्हणजे कर्मधारय समास, ऑप्शन जे 3 असेल,
असेल पर्याय जे 3 दिलेला आहे बरोबर उत्तर राहणार आहे. प्रश्न आहे प्रश्न 22 दिलेला आहे की मेघा सम तो श्याम सावळा या वाक्यातील अलंकार ओळखा. तर हे बघा 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि कोणता अलंकार आहे तर उपमा अलंकार आहे. म्हणजे ऑप्शन जे बी दिलेला आहे पर्याय जे 2 दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 23 सोपा प्रश्न आहे की शिपाई शूर होता या वाक्यातील शूर काय आहे तर विशेषण आहे. विशेषण आहे म्हणजे ऑप्शन जे 3 असेल पर्याय जे 3 दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे सर प्रश्न क्रमांक 24 दिलेला आहे की पुरुषवाचक सर्वनाम ओळखा. तू आणि आपण हे पुरुषवाचक सर्वनाम आहे म्हणजे ऑप्शन 1 बरोबर राहणार आहे. प्रश्न क्रमांक 25 सर 25वा प्रश्न आहे की त्याच्याने हे काम होणार नाही या वाक्यात कोणत्या विभक्तीचा प्रत्यय आला आहे तर बघा त्याच्याने हे काम होणार नाही या वाक्यात तृतीय विभक्तीचा प्रत्यय आलेला आहे. म्हणजे ऑप्शन जे तृतीय म्हणजे 2 असेल पर्याय जे 2 दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 26 आहे की पुढील शब्दातील दासीला अनेक वचनी शब्द शोधा. तर बघा दासीसाठी अनेक वचनी शब्द म्हणजे दासी ऑप्शन जे 3 असेल पर्याय जे 3 दिलेला आहे आपला बरोबर उत्तर राहणार आहे. प्रश्न आहे की भाववाचक नाम कोणते. 4 ऑप्शन्स दिलेले आहे तर बघा यापैकी गुलामगिरी हे भाववाचक नाम असणार आहे. ऑप्शन जे 1 असेल पर्याय जे 1 दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो प्रत्येक प्रश्न जे आहे ते परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. खाली दिलेल्या शब्दांपैकी विशेष नाम कोणते ते सांगा. तर हे बघा राष्ट्र गाय आणि दिशा हे सामान्य नाम आहे परंतु श्रीलंका या ठिकाणी विशेष नाम असणार आहे. ऑप्शन जे 1 असेल पर्याय जे 1 दिलेला आहे बरोबर उत्तर राहणार आहे. प्रश्न आहे की वाचनालय या शब्दाची संधी कशी सोडवाल तर हे बघा वाचन प्लस आलय म्हणजे ऑप्शन जे 2 दिलेला आहे पर्याय जे 2 दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 30 आहे की मराठी भाषेचे पणनी कोणाला म्हणतात. 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि लक्षात ठेवा इम्पॉर्टंट प्रश्न आहे परीक्षेत विचारला जाऊ शकतो की मराठी भाषेचे पणनी कोण तर दादोबा पांडुरंग तरखडकर. म्हणजे ऑप्शन जे 2 असेल पर्याय जे 2 दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे सर प्रश्न क्रमांक 31 दिलेला आहे की सेतुबंध हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला आहे. हा सुद्धा एक इम्पॉर्टंट प्रश्न आहे कारण अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला साहित्यकार रचनाकार लेखक कवी संदर्भात विचारले जाऊ शकतात. सेतुबंध हा ग्रंथ प्रवर सेन यांनी लिहिलेला आहे म्हणजे ऑप्शन जे 2 असेल पर्याय जे 2 दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे शाबास असेच यश पुढेही मिळव अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे आणि 4 ऑप्शन्स दिलेले आहे तर शाबास हे जे शब्द आहे ते प्रशंसादर्शक शब्द असणार आहे म्हणजे ऑप्शन 4 बरोबर असेल पर्याय 4 बरोबर राहणार आहे. प्रश्न क्रमांक 33 आहे की मी कादंबरी लिहीन कोणता काळ आहे तर हे बघा भविष्य काळ आहे कारण क्रियापद या ठिकाणी लिहीन दिलेलं आहे म्हणजे ऑप्शन जे 3 असेल पर्याय जे 3 दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 34 आहे की महा प्लस ईश्वर ओके योग्य शब्द कोणता तयार होतो तर महेश्वर म्हणजे ऑप्शन जे 2 असेल सर पर्याय जे 2 दिलेला आहे या ठिकाणी बरोबर उत्तर राहणार आहे. प्रश्न आहे की पुढीलपैकी कठोर व्यंजन कोणते तर हे बघा 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि कठोर व्यंजन म्हणजे च ऑप्शन जे ए असेल पर्याय जे 1 दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न काय आहे बघा प्रश्न आहे की सुंदरा मनामध्ये भरली ही राम जोशी यांची रचना कोणत्या प्रकारातील आहे तर बघा राम जोशी यांची ही रचना लावणी असणार आहे म्हणजे ऑप्शन जे डी असेल पर्याय जे डी दिलेला आहे योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 37 आहे की वाऱ्यावर सोडणे या अर्थाच्या वाऱ्यावर सोडणे या अर्थाचा प्रचार कोणता किंवा वाक्प्रचार कोणता तर हे बघा त्याग करणे म्हणजे ऑप्शन जे 1 असेल पर्याय जे 1 दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो डायरेक्ट प्रश्न आणि डायरेक्ट उत्तर आपण पाहत आहोत कारण जास्त वेळ परीक्षेला बाकी नाही. प्रश्न आहे की विस्मय हा कोणत्या रसाचा स्थायी भाव आहे. सर्व प्रश्न जे आहे ते क्वालिटी क्वेश्चन आहे. 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि अद्भुत रस म्हणजे पर्याय जे 1 असेल योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 39 आहे की
अनुराग या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर अनुरागसाठी योग्य समानार्थी शब्द प्रेम असणार आहे. ऑप्शन 1 पर्याय 1 बरोबर उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 40 आहे की तत्पुरुष समासातील शब्द ओळखा. तर हे बघा, भवसागर या ठिकाणी तत्पुरुष समासाचे उदाहरण असणार आहे, म्हणजे ऑप्शन जे सी असेल, पर्याय जे सी दिलेला आहे आपला बरोबर उत्तर असणार आहे. मित्रांनो, महाटेट 2026 विषय मराठी प्रश्नसंच अवेलेबल आहे. दोन्ही पेपरसाठी तुम्हाला फक्त 199 मध्ये या ठिकाणी मराठी विषयाची 20 प्रश्नपत्रिका दिली जाईल, म्हणजे पेपर 1 साठी 99 रुपये आणि पेपर 2 साठी 99 रुपये विथ आन्सर की, म्हणजे 10 प्रश्नपत्रिका दिली जाईल मित्रांनो. आणि परीक्षेसाठी मोस्ट इम्पॉर्टंट हे प्रश्नपत्रिका आहे. तर व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, या नंबरवर व्हॉट्सअप करून तुम्ही मराठीचे हे प्रश्न संच परचेस करू शकतात. क्वालिटी क्वेश्चन्स आपण यामध्ये ॲड केलेले आहे. पुढचा प्रश्न, व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. फक्त 15 मिनिटं झालेले आहे आणि आपण 40 प्रश्न या ठिकाणी पूर्ण केलेले आहोत. तर 10 प्रश्न बाकी आहे. व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. प्रत्येक प्रश्न जे आहे ते क्वालिटी क्वेश्चन आपण ॲड केलेला आहे. पुढील कोणत्या वर्णाला महाप्राण वर्ण म्हणतात? तर हे बघा, घ या वर्णाला महाप्राण वर्ण म्हणतात, म्हणजे ऑप्शन जे डी असेल. पर्याय जे 4 दिलेला आहे योग्य उत्तर असणार आहे. पुढीलपैकी अशुद्ध शब्द कोणता? तर हे बघा, परीक्षा बरोबर आहे, शिक्षण बरोबर आहे, उपहार ग्रह बरोबर आहे, परंतु आशीर्वाद या ठिकाणी अशुद्ध शब्द असणार आहे. दुसरी विलांटी पाहिजे होती आशीर्वादला, म्हणजे ऑप्शन डी या ठिकाणी अशुद्ध राहणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 43. पुढीलपैकी कोणता पर्याय शब्दयोगी अव्यय नाही? तर हे बघा, सबब हे पर्याय शब्दयोगी अव्यय नाही, म्हणजे ऑप्शन 1 आपला या ठिकाणी योग्य उत्तर राहणार आहे. प्रश्न आहे की अधोरेखित शब्दाची जात पर्यायातून निवडा. कोण आहे रे तिकडे? अशा प्रकारे एक वाक्य दिलेलं आहे आणि प्रश्न काय आहे? अधोरेखित शब्दाची जात ओळखा. तर हे बघा, या ठिकाणी अधोरेखित शब्द दिलेला नाही, परंतु कोण या ठिकाणी अधोरेखित आपण करून घेऊ. तर कोण हे काय आहे? तर सर्वनाम आहे. ऑप्शन जे 3 दिलेला आहे, पर्याय जे 3 दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे. इम्पॉर्टंट प्रश्न आहे की त्र्यंबक बापूजी ठोंबरे हे डॅश डॅश म्हणून प्रसिद्ध आहे. तर हे बघा, हे बालकवी म्हणून प्रसिद्ध आहे आणि यांना निसर्ग कवी सुद्धा म्हणतात, म्हणजे पर्याय जे 2 असेल ते परफेक्ट असेल आणि 1 सुद्धा बरोबर आहे. परंतु ऑप्शन जर लावायचा असला तर बालकवी म्हणजे ऑप्शन 2 आपला योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 46. 46वा प्रश्न दिलेला आहे की सर्वनामांचे एकंदर किती प्रकार पडतात? तर 6 प्रकार पडतात. ऑप्शन 2 बरोबर उत्तर राहणार आहे. पर्याय 2 बरोबर उत्तर असेल. पुढचा प्रश्न आहे की वडील मंडळीस पत्र लिहिताना लिहायचा अचूक महिना कोणता? तर हे बघा, वडील मंडळीस जेव्हा आपण पत्र लिहितो तेव्हा त्या ठिकाणी तीर्थ स्वरूप अशा प्रकारे आपण अचूक महिना तयार करतो, म्हणजे ऑप्शन जे सी असेल, पर्याय सी बरोबर उत्तर असणार आहे. कमळ या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता? तर हे बघा, कमळ या शब्दासाठी समानार्थी नसलेला पर्याय म्हणजे पद्मा. ऑप्शन जे 1 असेल, पर्याय जे 1 दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 49 दिलेला आहे की केवळ प्रयोगी अव्यय ओळखा. आता हे बघा, किंवा, वाहवा, आणि म्हणजे अशा प्रकारे 4 ऑप्शन्स दिलेले आहे. वाहवा या ठिकाणी केवळ प्रयोगी अव्यय असणार आहे. ऑप्शन जे 2 असेल बरोबर उत्तर असणार आहे. शेवटचा प्रश्न आहे की यायती या साहित्यकृतीचे लेखन कोण आहेत किंवा लेखक कोण आहेत? तर हे बघा, विष्णू सखाराम खांडेकर म्हणजे वि.स. खांडेकर. ऑप्शन जे 2 असेल, सर पर्याय जे 2 दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, अशा प्रकारे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 28 जून 2026 विषय हिंदी पेपर 1 आणि पेपर 2 साठी अतिशय कमी वेळात आपण पुन्हा काही इम्पॉर्टंट आणि सिलेक्टेड 50 प्रश्न आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिले आहेत. मित्रांनो, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, कारण प्रत्येक प्रश्न जे आहे ते महत्त्वपूर्ण आहे. आणि जर तुम्हाला नोट्स पाहिजे हिंदी, मराठी आणि बाल मानसशास्त्र 3 विषयासाठी पेपर 1 आणि पेपर 2 संपूर्ण अभ्यासक्रमाच्या आधारावर, तर PDF नोट्स अवेलेबल आहे 399 मध्ये. परीक्षेला 9 दिवस बाकी आहे आणि
या 9 दिवसात सुद्धा तुम्ही हे सिलेबस पूर्ण करू शकता. जशा प्रकारे आपण शॉर्ट आणि स्वीट नोट्स या ठिकाणी तयार केलेले आहे मित्रांनो. व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर दिलेला आहे. या नंबरवर व्हॉट्सअप करून तुम्ही हे परचेस करू शकता. झेरॉक्स अलाउड आहे. इम्पॉर्टेड आणि सिलेक्टेड पॉईंट्स आपण या नोट्समध्ये ॲड केलेले आहे. जशा प्रकारे परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात त्या अनुषंगाने तर व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे मित्रांनो. या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही हे परचेस करू शकतात. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काही नवीन प्रश्नांसोबत.